नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज मी चालली आहे भायखळा येथे असलेल्या राणीच्या बागेत। सर्वप्रथम आतमध्ये येतात दिशाबोर्ड दाखवला आहे, त्यानुसार आपण पक्षी व प्राणी बघूया। मी ॲक्वाबर्ड म्हणजेच पाण्यातील पक्षी बघितले व तिथे विविध प्रकारचे पाण्यातील पक्षी आपल्याला पाहायला भेटतात। तिथून थोडे पुढे आले की मगर पाहायला भेटते। तिथे दोन सेक्शन आहेत, एक वर आणि एक खाली। दोन्ही ठिकाणी मगर बघू शकतो। तिथे तुम्ही फोटो पण काढू शकता। नंतर आम्ही कासव बघितले, त्यात 2 ते 3 प्रकारचे कासव आपल्याला तिथे बघायला भेटतात। आता आपण आलो आहे पक्षी बघायला। तिथे पोपट, मैना, घनेश, सोनेरी तितर, मोर असे विविध प्रकारचे पक्षी आपल्याला पाहायला भेटतात। त्यात लाल पोपट, करण पोपट, राखाडी पोपट असे विविध प्रकारचे पोपटही तिथे पाहायला भेटतात। इथे विविध प्रकारची झाडे आहेत आणि त्यांची खूप छान प्रकारे नावे व त्यांची माहिती सांगितली आहे। तिथे थंड हवेच्या ठिकाणी आढळणारा पेंग्विन देखील आपल्याला पाहायला भेटतो। पेंग्विन बघून आल्यावर आपल्याला सांबरवर हरिण बघायला भेटतात। त्यात बारशिंग व चित्ते ही पाहायला भेटतात। तुम्ही कधी बारशिंग बघितलंय का? तर नक्की कमेंट करून सांगा। हरिण बघून थोडे पुढे आले की वाघ बघायला भेटतो। मला प्रत्यक्षात वाघ बघायचा होता, पण इथे तर वाघ बघायला खूप गर्दी होती। तिथून थोडं पुढे आले की अस्वल पाहायला भेटतो, पण आपल्या नशिबात अस्वल बघणं नव्हतं, कारण त्याचा झोपायचा वेळ झाला होता। अस्वल बघून आपण तरस बघायला आलो, तर तो पण विश्रांती घेत होता। तर तिथेच असलेला चित्ता व बिबट्या बघूया व त्यांनीही बघण्यासाठी माणसांची खूप गर्दी होती। प्रत्यक्षात तर ते खूप भारी वाटत होते। इथे तुम्ही फोटोशूटसाठी पण येऊ शकता। तर आता आपण पाण्यातील घोडा बघायला आलो आहे आणि हा जास्त तर पाण्यात असतो व काही वेळ हा पाण्याबाहेर, म्हणून त्याला हिप्पोपोटामस असे म्हणतात। आपण विविध प्रकारचे पाणी पक्षी तर बघितले, पण कोकणात रानात आढळणारा प्राणी तर बघितला नाही, तो म्हणजे तर माकड। त्यात वानर हाही प्रकार आढळतो। अशी ही सुंदर अशी राणीची बाग आहे आणि लवकरच इथे सिंह व मांजरही पाहायला भेटणार आहे। तर तुम्ही इथे नक्की या तुमच्या फॅमिली सोबत व मुलांबरोबर, तुम्हाला आवडेल। मला तर आवडली ही राणीची बाग आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आधी जाऊन सबस्क्राईब करा, लाईक, शेअर करायला विसरू नका। थँक यू।